14 ऑक्टोबर 1956 नागपूर. एक माणूस उभा आहे, पांढरे कपडे, शांत चेहरा, पण डोळ्यात एक वेगळीच चमक आहे. त्याच्या समोर उभे आहेत 5 लाख माणसं. हो, 5 लाख. त्या माणसानं एक वाक्य उच्चारलं, मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि मग त्याने बौद्ध धम्म स्वीकारला 5 लाख माणसांसह. इतिहासातली ही सर्वात मोठी धर्मांतराची घटना होती. पण हे फक्त धर्मांतर नव्हतं, हे एका माणसाचा आणि लाखो माणसांचा मुक्तीचा क्षण होता. तो माणूस, ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि या धम्म स्वीकाराच्या मागे होतं एक पुस्तक, त्यांनी स्वतः लिहिलेलं, आयुष्याच्या अखेरच्या श्वासात लिहिलेलं, द बुद्ध अँड हिज धम्म. 6 डिसेंबर 1956 धम्म स्वीकाराच्या अवघ्या 52 दिवसांनंतर बाबासाहेब गेले. हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं. अर्थात हे पुस्तक म्हणजे बाबासाहेबांचा अंतिम संदेश आहे, जगाला, आपल्याला, पुढच्या पिढ्यांना. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत बाबासाहेबांनी बुद्धाला का निवडलं, हे पुस्तक काय सांगतं, आणि बाबासाहेबांचा बुद्ध पारंपरिक बुद्धापेक्षा वेगळा कसा आहे. आपल्या ऑडिओ क्रांती चॅनल वरती आज आहे द बुद्ध अँड हिज धम्म. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आपल्याला माहित आहे. संविधान निर्माते, महान विचारवंत, दलितांचे मसीहा. पण एक गोष्ट कमी माहितीये, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी तब्बल 21 वर्ष विचार केला. 1935 साली त्यांनी जाहीर केलं होतं, मी हिंदू म्हणून मरणार नाही, पण बौद्ध धम्म स्वीकारला 1956 मध्ये. या 21 वर्षात त्यांनी काय केलं? त्यांनी जगातले सगळे मोठे धर्म अभ्यासले. इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, प्रत्येक धर्माचे ग्रंथ वाचले, तत्वज्ञान समजून घेतलं, आणि शेवटी ते थांबले बुद्धाजवळ. का? हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बाबासाहेब सांगतात, मला धर्म हवा होता, पण कोणताही धर्म नाही. मला असा धर्म हवा होता जो देवावर अंधविश्वास ठेवायला सांगत नाही, जात मानत नाही, माणसाला माणसापासून वेगळं करत नाही, तर्काला, बुद्धीला महत्व देतो, आणि माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतो. आणि हे सगळं त्यांना मिळालं बुद्धाच्या शिकवणीत. बुद्धानं सांगितलं होतं, माझं सांगणंही आंधळेपणानं स्वीकारू नका, स्वतः विचार करा, तपासून पहा, जे तर्कशुद्ध वाटेल तेच स्वीकारा. हे ऐकून बाबासाहेब थांबले, कारण हेच त्यांना हवं होतं. एक धर्म जो माणसाला गुलाम बनवत नाही, जो माणसाला विचार करायला प्रोत्साहन देतो. आता इथे एक महत्वाची गोष्ट सांगायला हवी. द बुद्ध अँड हिज धम्म हे पुस्तक म्हणजे फक्त बुद्धाचं चरित्र नाही, हा बाबासाहेबांचा बुद्धाकडे पाहण्याचा एक वेगळा क्रांतिकारक दृष्टिकोन आहे. पारंपरिक बौद्ध धर्मात बुद्धाला देव मानलं जातं, त्याच्या मूर्तीची पूजा केली जाते. निर्वाण म्हणजे मृत्यूनंतरची मुक्ती असं लिहिलं जातं. बाबासाहेब हे नाकारतात. ते सांगतात, बुद्ध देव नव्हता, तो माणूस होता, एक असाधारण माणूस, पण माणूसच. आणि निर्वाण म्हणजे मृत्यूनंतरची गोष्ट नाही, निर्वाण म्हणजे या जन्मात, या जगात दुःखमुक्त होणं. बाबासाहेबांचा बुद्ध हा एक क्रांतिकारक आहे, समाज सुधारक आहे, ज्याने जाती व्यवस्थेला नाकारलं, ज्याने स्त्रियांना समाजात प्रवेश दिला, ज्याने सांगितलं माणसाची किंमत त्याच्या जन्माने नाही, त्याच्या कर्माने ठरते. बाबासाहेब या पुस्तकात बुद्धाची गोष्ट अशा पद्धतीनं सांगतात, जी वाचताना थांबावंसं वाटतं. सिद्धार्थ गौतम एक राजपुत्र, सगळं होतं त्याच्याकडे, राजवाडा, संपत्ती, सुंदर पत्नी, प्रेमळ मुलगा. पण एक दिवस तो राजवाड्याबाहेर पडतो आणि 3 गोष्टी पाहतो. एक म्हातारा माणूस, एक आजारी माणूस, एक प्रेत. आणि तो हादरतो, हे मलाही होणार, माझ्या पत्नीला होणार, माझ्या मुलाला होणार, माझ्या राज्यातल्या प्रत्येक माणसाला होणार. मग या सगळ्याचा अर्थ काय? त्या रात्री तो सगळं सोडतो, राजवाडा सोडतो, पत्नी सोडतो, मुलगा सोडतो, आणि निघतो सत्य शोधायला. बाबासाहेब इथे एक महत्वाचं सांगतात, सिद्धार्थ स्वतःसाठी निघाला नव्हता, तो निघाला होता सगळ्या माणसांच्या दुःखाचं उत्तर शोधायला. हा फरक अत्यंत महत्वाचा आहे. 6 वर्ष सिद्धार्थ भटकतो, कठोर साधना करतो, उपवास करतो, शरीर झिजवतो, पण उत्तर मिळत नाही. आणि एक दिवस तो थांबतो, बोधगयेत एका पिंपळाच्या झाडाखाली बसतो आणि ठरवतो, उत्तर मिळेपर्यंत उठणार नाही. आणि त्या रात्री उत्तर मिळतं. दुःख का आहे? कारण तृष्णा आहे, इच्छा आहे, आसक्ती आहे. मला हे हवं, मला ते हवं, ही इच्छा दुःख देते. दुःख कसं संपेल? तृष्णा संपली तर, आसक्ती सोडली तर, आणि कसं सोडायचं? अष्टांगिक मार्गाने. सिद्धार्थ बनतो बुद्ध, जागा झालेला, प्रबुद्ध झालेला. बाबासाहेब सांगतात, हे ज्ञान फक्त बुद्धासाठी नव्हतं, हे प्रत्येक माणसासाठी होतं. प्रत्येक माणूस बुद्ध होऊ शकतो, जागा होऊ शकतो. बाबासाहेब या पुस्तकात बुद्धाचा धम्म अतिशय स्पष्टपणे मांडतात. पहिली मूलभूत गोष्ट म्हणजे प्रज्ञा, विवेक बुद्धी. बुद्ध म्हणतो, आंधळ्या श्रद्धेने नाही तर विवेकानं जगा, प्रत्येक गोष्ट तपासा, समजून घ्या, मगच विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे करुणा, दया, प्रेम. बुद्ध म्हणतो, फक्त स्वतःसाठी जगू नका, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. करुणा ही सर्वात मोठी शक्ती आहे. तिसरी गोष्ट म्हणजे समता, सगळे समान. बुद्धानं सांगितलं, माझ्या समाजात कुणीही येऊ शकतो, ब्राह्मण, शूद्र, स्त्री, पुरुष, कुणीही. त्याचा जन्म नाही तर त्याचं कर्म महत्वाचं आहे. हे त्या काळात किती क्रांतिकारक होतं एकदा विचार करा.
चौथी गोष्ट म्हणजे 4 आर्य सत्य. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख संपू शकतं आणि दुःख संपवण्याचा मार्ग आहे. 5वी गोष्ट म्हणजे अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. सोप्या भाषेत योग्य विचार, योग्य बोलणं, योग्य वागणं हाच जीवनाचा मार्ग आहे. आता एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो जी अनेकांना माहित नाही. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे फक्त जाती व्यवस्थेपासून सुटण्यासाठी नव्हतं. ते म्हणायचे, मला एक असा धर्म हवा होता जो माझ्या माणसांना, दलितांना स्वाभिमानानं जगायला शिकवेल. हिंदू धर्मात दलिताला नेहमीच कमी सांगितलं गेलं, त्याचा इतिहास नाकारला गेला, त्याचा स्वाभिमान चिरडला गेला. बुद्धाचा धम्म म्हणतो, तू कमी नाहीस, तू माणूस आहेस, तुला बुद्ध होण्याची क्षमता आहे. हे ऐकताना लाखो माणसांच्या मनात काहीतरी जागं झालं असेल, शतकानुशतकं दाबलेलं काहीतरी. हीच होती बाबासाहेबांची खरी क्रांती. माणसाच्या मनातला न्यूनगंड काढून टाकणं आणि त्या जागी स्वाभिमान भरणं. 14 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षेचा दिवस. त्यानंतर बाबासाहेब थकलेले होते, आजारपण होतं, मधुमेह होता, डोळे जड झाले होते, पण ते काम करत राहिले कारण द बुद्ध अँड हिज धम्म पूर्ण करायचं होतं. 5 डिसेंबर 1956च्या रात्री ते झोपायला गेले आणि पहाटे ते उठले नाहीत, पण जाण्यापूर्वी पुस्तक पूर्ण केलं होतं. जणू त्यांना माहित होतं, शरीर जाणार पण हे पुस्तक राहील, हे विचार राहतील आणि या विचारांनी लाखो माणसं जगतील. आज कोट्यावधी बौद्ध बाबासाहेबांच्या पुस्तकाला त्यांचा पवित्र ग्रंथ मानतात. द बुद्ध अँड हिज धम्म हे पुस्तक फक्त बौद्धांसाठी नाहीये, हे प्रत्येक माणसासाठी आहे. कारण बुद्धानं जे सांगितलं ते युनिव्हर्सल आहे. जात नाही, धर्म नाही, देश नाही. दुःख असतं हे सगळ्यांना माहित आहे, दुःख संपवता येतं हे सगळ्यांना जाणायचं आहे. बाबासाहेबांनी बुद्धाला आपल्या समोर आणलं, एक माणूस म्हणून, एक क्रांतिकारक म्हणून, एक समाज सुधारक म्हणून, आणि त्यांचा संदेश सांगितला, प्रज्ञा, करुणा आणि समता, विवेक, दया आणि समानता. जर आपण हे 3 शब्द आयुष्यात आणले तर आपण बुद्धाच्या मार्गावर आहोत, बाबासाहेबांच्या मार्गावर आहोत. बाबासाहेब एका अस्पृश्य कुटुंबात जन्मले. लहानपणी अपमान सहन केला, पाणी नाकारलं गेलं, स्पर्श निषिद्ध ठरवला गेला, पण त्याच माणसानं जगातलं सर्वात मोठं लोकशाहीचं संविधान लिहिलं, लाखो माणसांना नवा मार्ग दाखवला आणि जाण्यापूर्वी एक पुस्तक लिहिलं जे कोट्यावधी माणसांचं जीवन बदलवतंय. द बुद्ध अँड हिज धम्म हे फक्त पुस्तक नाही, हे एका माणसाचा जो स्वतः दुःखातून उठला, त्याने सगळ्या दुःखी माणसांसाठी सोडलेला प्रकाश आहे. बुद्धाने सांगितलं होतं, अप्प दीपो भव, स्वतःचा दीपक हो. बाबासाहेब आयुष्यभर हेच करत राहिले, स्वतः दीपक बनले आणि लाखो माणसांना प्रकाश दिला. हे पुस्तक वाचा, बुद्धाला समजून घ्या, बाबासाहेबांना समजून घ्या आणि मग स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात प्रज्ञा आहे का, करुणा आहे का, समता आहे का? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा बाबासाहेबांच्या प्रवासातून तुम्हाला काय मिळालं. आपल्या ऑडिओ क्रांती चॅनलला असा सपोर्ट करत राहा. पुढच्या वेळी येतो आणखी एका पॉवरफुल पुस्तकासह. तोपर्यंत वाचत राहा, विचार करत राहा, जागे राहा. जय महाराष्ट्र.